हाय गाईज, तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे। आज मी बनवणार आहे लोणी आणि तूप याची रेसिपी। मी ही 5-6 दिवसाआधीच दुधाची साय काढून घेतली होती। त्याच्यामध्ये 1 तास आधी दही टाकलं आहे। आता आपण याच्यातलं साय मिक्सरच्या पॉटमध्ये टाकूया आणि ते फिरवूया। मी अर्धी साय या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकली आहे आणि याच्यामध्ये आपण आता पाणी टाकूया, माठातलं थंडवालं, आणि आता हे मिक्सरमध्ये फिरूया। बघा गाईस, फिरवून झालं आहे। बघा गाईस, किती छान लोणी झालं आहे। तयार आईने आपण याला छान फेटून घेऊ। लोणी वेगळं करू आणि ताक वेगळं करून घेऊ। मी आता हे ताक वेगळं केलं आहे आणि हे लोणी वेगळं केलं। आता आपण याला 4-5 पाण्याने धुवून घेऊ। स्वच्छ धुवून घेऊ, याच्यातलं वाईट पाणी पूर्ण निघून जाईल। आता आपण हे लोणी कमी गॅसवर ठेवून देऊ, म्हणजे तूप तयार करू। बघा गाईस, आता हे पिघलत आहे, कमी गॅसवर तूप होऊन राहिलंय। बघा गाईस, आता हे तूप झालं आहे। आपण याच्यामध्ये थोडेसे शिंतोडे पाण्याचे टाकले आहे। बघा कसा आवाज येतो। आणि मी आता या स्टीलच्या चाटणीने हे तूप गाळून घेतलं आहे। बघा गाईस, कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी? कमेंट करून कळवा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।